फार्मला हुरडा पार्टी करायला। इथे तुम्ही बघू शकता मोकार गर्दी आहे बाबा, पौष महिना चालू आहे आपला आणि सगळेजण हुरडा खायला आले, आम्ही पण हुरडा खायला आलोय। सो लेट्स गो। बघितलं तर एवढी आमच्या इथे गर्दी आहे, तर आज खूपच मजा आहे। मधलं एन्व्हायरमेंट बघून तर खूपच सुंदर वाटतंय की खरंच मजा येणार आहे। सो करूया धमाल। आम्ही पोहोचेपर्यंत झाली नाश्त्याची वेळ, आम्ही आलोय आता सर्वात प्रथम नाश्ता करायला। तर बघूयात नाश्त्यासाठी काय काय आहे ते। सँडविच, भाकरीचे सँडविच आहे, हे पोहे, हा उपमा, हा पायनॅपल शिरा, फ्रूट्समध्ये आहे टरबूज, भजे आणि मिसळ। हे जर पूर्ण खाल्लं तर माझं जेवणच होईल। तर आम्ही सगळ्यांनी मिळून ही एक डिश घेतली, म्हणजे एवढं तर मी काही एकटी खाणार नाही, आम्ही सर्व मिळून हे खाणार आहोत। तुम्ही बघा नाश्त्यासाठी एवढे प्रकारे, जेवणाला तर काय असेल ते पण बघूयाच आपण लवकर। प्रॉप्स ठेवले, आपण कोणतं पण घालायचं आणि मस्तपैकी फोटो काढायचे वेगवेगळे। लहान मुलांसाठी इथे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे खूप ऑप्शन्स आहेत इथे खेळायला। ॲक्टिव्हिटी केली असतो मस्त, म्हणजे जंपिंग एकदम उंच आणि त्यानंतर एकदम खतरनाक खत्री होती, एकदम खूप मजा आली। आम्ही ॲक्टिव्हिटी करतोय, मी सायकलिंग करते, याच्यासाठी 100 रुपीज तिकीट आहे। मी तिकीट काढलं आणि आता मी चालली आहे। सायकलिंगमध्ये पण खूप मजा आली। जो काही मी नाश्ता केला होता तो सगळा पचून गेला, म्हणजे एवढं हेवी जात होतं ते चालवायला। आपल्याला फक्त वाटतं अरे मस्त असं लगेच जात असेल, पण असं काही नाही, खूप पॅडल मारावे लागतात, पण मजा येते। झिपलाईन होती, मी झिपलाईन ऑलरेडी केली त्याच्यामुळे मी केली नाही, पण ऑफकोर्स झिपलाईनमध्ये पण खूप मजा येत असते। साठी पण एवढ्या ॲक्टिव्हिटी होत्या, जंपिंग होते, घसरगुंडी होती।
त्यानंतर आम्ही इंडोर ॲक्टिव्हिटी केल्या, तिथे भरपूर होतं. बो अँड ॲरो, त्यानंतर गन होतं, हे रिंग होतं, अजून त्यानंतर तिथे बास्केटबॉल होते. म्हणजे इंडोरमध्ये आपण जे जे काय काय करू शकतो ते सर्व काही होतं तिथे. माझ्या बॅक साईडला बघू शकता, इथे हुरड्याची भट्टी चालू आहे. म्हणजे आम्ही थोडंसं भट्टीजवळच बसलोय सगळेजण. आता बघूयात आपल्याला काय काय सर्व करतील ते. लेट्स गो. खाकऱ्यावर चीज आहे आणि थोडासा हुरडा आणि शेंगदाण्याची चटणी. अजून एक घेऊ. दिसायला पण यम्मी आणि खायला पण यम्मी. ठीक आहे. हुरडा भेळ. मस्त लाजवाब लज्जतदार. त्याला आहे पेरू, मका आणि बोरं. स्वीट पोळी पिझ्झा. गरमागरम हुरडा विथ दही. हुरड्याला एकदम प्रॉपर स्मोकी फ्लेवर. खायला एकदम कवळ आहे हा. टेस्टला एकदम यामी लागतं. फायनली एवढ्या गर्दीत पाणीपुरी घेऊन आले. काय गर्दी बापरे, नुसती ढकलाढकली. गाणं म्हणता येते का? येतं ना. गाणं म्हणा मग. मस्त एवढा जरायचं यांना गाणं म्हणायचं. काय करायचं आता? तुला काय पाहिजे सांग त्यांना. गल्ला गल्ला गुल्ला करो. इथे आल्यानंतर पूर्ण असं वाटत होतं आपण गावाकडे आलोय. तिथे एक कुंभार होते, त्यांनी मला ते मटकं बनवायला म्हणजे त्यांना थोडासा हातभार लावला मी. पण आपल्याला पण असं फील येतं की अरे आपण खरंच आपणच करतोय. करून एकदम मजा आली, छान वाटलं.
ओव्हरऑल आम्हाला इथे येऊन खूप मजा आली, खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा आणि इथे ॲक्टिव्हिटी भरपूर आहेत. सो तुम्ही नक्की पूर्ण अख्खा दिवस वेळ काढून या, तरच तुम्हाला वेळ पुरेल आणि तुम्ही खूप खूप मजा करू शकाल. Fix it! जेवणासाठी आहे पोळी, लोणचं, थालीपीठ, ठेचा, सॅलड, पिठलं, हे आहे शेवगा, नूडल्स, पापड, पालक पनीर आणि भरीत आणि जिलेबी पण आहे, पण होती गरम गरम. त्यानंतर तोपर्यंत आम्ही हे खातो.